झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबाद शहरात वाहतुकीचे 3:13 वाजले आहेत। शहराचा विस्तार झाला, मात्र शहराच्या रचनेत बदल झालाच नाही। त्यामुळे आता शहरात महानगरांसारखी वाहतूक कोंडी होतीये। अरुंद रस्ते, बेशिस्त नागरिक आणि अकार्यक्षम पोलीस यामुळे शहरात गाडी चालवणं म्हणजे परीक्षाच देण्यासारखी अवस्था झाली आहे। लाल सिग्नल असतानाही वेगात गाडी चालवणारे हे औरंगाबादकर, त्यांच्यासाठी सिग्नलपेक्षा नेहमीच घाई महत्वाची। झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे गाड्या उभ्या करायच्या, सिग्नल सुरू होण्याआधीच धूम स्टाईलनं गाड्या पळवायच्या। ही सगळी बेशिस्त कमी की काय म्हणून रिक्षा चालकही रस्त्यांवरच पार्किंग करतात। या बेशिस्त वाहतुकीमुळे औरंगाबादकर पुरते मेटाकुटीला आलेत। गेल्या 20 वर्षांपासून शहराचा विकास आराखडाच तयार केला नाहीये। त्यातच महापालिकेचा भोंगळ कारभार आणि पोलिसांचा अकार्यक्षमपणा या दोघांच्या मध्ये शहराच्या वाहतुकीचा मात्र पूर्णतः बोजवारा उडालाय। आता याला जबाबदार कोण, महापालिका की पोलीस? दोघेही टोलवाटोलवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करताय। गेल्या वर्षी फक्त औरंगाबादेत 180हून जास्त नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय। बेशिस्त वाहन चालक आणि पोलिसांचं नसलेलं नियंत्रण यामुळेच असे प्रकार घडत असल्याचं औरंगाबादकरांचं म्हणणं आहे। सिग्नल बंद झाल्याच्या नंतरही लोक त्याचा नियम पाळत नाही आणि मध्येच गाड्या टाकतात। दुसरी गोष्ट अशी की जे आपे रिक्षा आणि डुगडुगे जे चालतात ते कुठं पॅसेंजर ना आद्याला की लगेच साईडला घेते, मागच्या माणसाचा विचार पण करत नाही मागून टू व्हीलर येते का काय, मध्येच कुठेतरी गाडीमध्ये मध्येच घालून देतात आणि त्यामुळे जे गाडीचे चालक आहेत त्यांना ॲक्सिडेंटला सामोरं जावं लागतंय। म्हणजे अपघात हे वारंवार होत आहेत। त्यामुळे या वाहतुकीला कुठेतरी शिस्त लागावी। 2012 मध्ये औरंगाबाद पोलिसांनी रस्ते नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 1 कोटीहून अधिक दंड वसूल केला। मात्र ही वसुली केवळ टार्गेट पूर्ण करण्यापुरतीच। वाहतूक कोंडीतून मार्ग काढायचा असेल तर सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवे आणि त्याची सुरुवात होते ते सामान्य औरंगाबादकरापासून। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।